चटकारांची हॅट्रिक, मागील मॅच बरोबर या मॅच मध्ये देखील अफलातून कामगिरी करणारा रोहित मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल आणि 31 धावांची विस्फोटक आणि मॅरेथॉन इनिंग ज्या खेळाडूने साकारली आहे तो रोहित मात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय DB पाटील साहेब यांच्याकडून रोहितसाठी आता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि सुभाष शिंदे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अतिथी DB पाटील साहेबांकडून आलंय. टॉस या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय संजय दादा डंगर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. आणि त्यानंतर सूरज भाऊ 11 टीमचे ओनर अर्थात संघ मालक महेशजी ठाकूर यांच्याकडून रोहितसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सन्माननीय संजय दादा डंगर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस जिंकलाय रुपेश मात्रे. काय निर्णय असेल आपला? फील्ड फर्स्ट. महत्वाची मॅच आहे, इथे जिंकलात तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील. अशा वेळेला या मॅच मध्ये अगदी प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल? खरं तर या मॅच मध्ये काय वेगळी प्लॅनिंग? एक कमीत कमी धावापर्यंत रोखायचा प्रयत्न करू. संघ मालकांबद्दल काय सांगाल? खरं तर टॉस गमावला अमित. तुमच्या वाट्याला पहिल्यांदा फिल्डिंग आले, बॅटिंग आले. खरं तर टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अशा वेळेला अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही टॉस जिंकत फिल्डिंग केली होती. धावांचा पाठलाग शक्य झाला नव्हता. अशा वेळेला पहिल्यांदा बॅटिंग करताना किती मनसुबा असेल धावा बनवण्याचा? टॉस आम्ही जिंकलो असतो आम्ही पण फिल्डिंगच केली असती, कारण की फिल्डिंग ही सुरुवातीला चांगली असते. कमीत कमी धावा त्यांच्याकडून ते प्रयत्न करतील पण त्यांना आम्ही मारण्याचा प्रयत्न करणार. खरं तर महत्त्वाची मॅच आहे, इथे जिंकला तरच अस्तित्व कायम राहील. हरला तर या स्पर्धेतून काढता पाय तुम्हाला घ्यावा लागेल. आणि अशा वेळेला प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल या मॅचमध्ये? थोडं चेंजेस असेल, बाकी सर्व सांगेल. काय वेगळी प्लॅनिंग? प्लॅनिंग एकच आहे की मॅच जिंकायचं आहे. दोन्ही टीमसाठी प्रयत्न तर दोन्ही टीमचे चांगलीच असतील पण आम्हाला मॅच जिंकणं आहे. दडपण असेल का या मॅचमध्ये स्वतःवरती? थोडा असेल, कारण की एक मॅच आम्ही हरलेलो आहोत. बघू आता प्रयत्न करणार. ज्या संघ मालकांनी तुम्हाला या स्पर्धेत उतरवलं त्या संघ मालकाबद्दल काय सांगाल? संघ मालकाचं बोललं तर की संघ मालकांनी टीम भरली यासाठी, कारण की विनिंग व्हायला पाहिजे. त्याच्या मनासारखा खेळ व्हायला पाहिजे. तर आता प्रयत्न करणार आम्ही. शेवटचा प्रश्न, आयोजन कसं वाटतंय आणि या आयोजन कमिटीबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खरंच सुंदर आहे, चांगलं नियोजन केलेलं आहे. असं नियोजन प्रत्येक वर्षी चालू राहावं असं आम्हाला पूर्ण विभागाच्या प्लेयरांना सुद्धा वाटते. अमित ठाकूर, खरं तर तुम्ही सरावापासून भरपूर वंचित असता. तुमचा शेड्यूलच खरं तर बिझी असतो पण तरीसुद्धा चांगला खेळ सातत्यानं राहिला आहे. अशाच खेळाची अपेक्षा आम्ही या मॅचमध्ये करू आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच यानंतर दिली जाईल. रोहित मात्र मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. मी रोहितला विनंती करतो की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यायचं, पण त्या अगोदर सुभाष शिंदे एक लेजंड खेळाडू आणि त्यांचा मी तर म्हणेन गौरव या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राईज देऊन या ठिकाणी केलं जाईल. DB काका यांच्या माध्यमातून त्यांच्या या खूप चांगल्या खेळासाठी दाद दिली जाते. 500 रुपयाचं कॅश प्राईज काकांच्या माध्यमातून सुपूर्त केलं जातं आहे सुभाष शिंदे या खेळाडूंना. वय वर्ष 51 पण आपली दहशत त्यांनी या मैदानावरती दाखवले. रोहित मॅन ऑफ द मॅच ठरतोय. चला, टॉस जिंकलाय रुपेश मात्रे. लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. DB काका यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्त केली जाते रोहित मात्रे या अष्टपैलू खेळाडूला. खरं तर आपण बघतोय या ठिकाणी सूरज अँड भाऊ 11 जिथे टीमचा हा कर्णधार आपल्या समोर आहे. लगातार 2 मॅचेस जिंकत सुपर 8 मध्ये या संघानं प्रवेश निश्चित केला आहे रविवारच्या दिवसासाठी. रोहित, मॅन ऑफ द मॅच हा किताब तुमच्या वाट्याला येतोय. हा किताब खरं तर तुम्ही हातामध्ये घेत असताना स्वतःला कसं फील करता? माझ्यावर पहिल्यांदा तर आमच्या ऑनरचा आभार मानले की माझ्यावर कप्तानशिपची जिम्मेदारी दिली, कारण आणि तसा परफॉर्मन्स मला करणं गरजेचं होतं आणि तो परफॉर्मन्स झाला. कर्णधार पदाचा विश्वास तुमच्यावरती दाखवला होता. तुम्ही संघ मालकाचा आभार मानलं
पण बाकी जो तुमचा टीम स्पिरिट होता, सांघिक खेळ जो राहिला आहे, त्या खेळाबद्दल काय सांगाल? मी सर्वांना तेच म्हणलं होतं की प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% द्या, मॅच आपण आपोआप जिंकू. महत्त्वाची मॅच, विजय कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त करून तुम्हाला पुढे जायचंच होतं, विजयाची परंपरा कायम ठेवायची होती. अशा वेळेला या मॅचमध्ये काही दडपण होतं? दडपण असं काय नव्हतं, कारण मी पहिली मॅच चांगला स्कोर करून जिंकलेलो, त्यामुळे 7 धावा आम्ही चेस करू म्हणून वाटलेलं. गोलंदाजी करताना सुरुवातीलाच तुम्ही हवी झाला, टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वतःला सोडून इतर संघाकडे कसे बघता? असा कोणता खेळाडू ज्यानं खूप चांगलं योगदान या 2 मॅचेसमध्ये दिलंय? नक्कीच गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉलर थोडा मागे पडला, पण नेक्स्ट मॅचमध्ये तो पण चांगली कामगिरी केली अशा आशा. जिथे विभाग, प्रीमियर लीग, तुम्ही भरपूर नामांकित मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता, पण तुम्ही एक चांगले ऑलराऊंडर म्हणून संपूर्ण परिसर तुमच्याकडे बघतोय, जिथे गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि अशा वेळेला तुमच्याकडून जे तरुण खेळाडू आहेत, जे नव्यानं ज्यांना संधी प्राप्त झाले, या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि त्याचबरोबरीने त्या तरुण पिढीला, युवक खेळाडूंना काय संदेश द्याल? युवक खेळाडूंना मी काय संदेश नाही, कारण मीच एक नवीन खेळाडू आहे. मी चित्रांकरून शिकतोय, पण आणि प्रीमियर लीगला असं आयोजन करणं म्हणजे खाऊ काम नाही. तर आयोजकांचा आभार. खूप चांगलं वक्तव्य आपण केलं. तुम्हाला आम्ही रविवारच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. प्रेझेंटेशन बॉक्समधून रोहित मात्र मॅन ऑफ द मॅच हा किताब घेऊन जात असताना पुढील मॅचसाठी त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचमध्ये आपण बघतोय टॉस जिंकला आहे तो लक्ष्मी प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते या टीमनं आणि निर्णय घेतला आहे पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा 3रा दिवस. या स्पर्धेचे अध्यक्ष गणेशदादा पाटील, स्वतः ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पेन तालुका अध्यक्ष आहेत. त्याचबरोबरीने त्यांना साथ लाभले संजय दादा डंगर यांनाही आम्ही विसरणार नाही आहोत. नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांचं मी तर म्हणेन महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचाही मी खूप सारा आभार व्यक्त करतोय. उपाध्यक्ष या स्पर्धेचे संजय दादा घरत, त्याचबरोबरीने केतनदादा पाटील यांनाही आम्ही विसरणार नाही आहेत. प्रत्येकाची प्रचंड मेहनत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सुद्धा आपण उपस्थिती पाहिली. मी विशेषतः चंद्रकांत दादा घरत आणि त्याचबरोबरीने DB काकांना मनापासून आभार व्यक्त करतो की जसा वेळ मिळतोय ना, आज आम्हाला सुद्धा अगदी प्रश्न निर्माण झाला होता की चंद्रकांत दादा घरत साहेब अजून का आले नाहीत, पण बिजी शेड्यूल असल्या कारणास्तव त्यांनी अखेर या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली. DB काकांचं आगमन आपण अगोदरच सकाळच्या सत्रामध्ये बघितलं आणि त्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. खूप चांगलं आयोजन आणि या आयोजनाला आपण दाद देता त्यासाठी विशेषतः मी आभार व्यक्त करतो. सगळ्या प्रेक्षकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. जे प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत AK लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून, त्यांचंही करतोय आम्ही मनापासून स्वागत. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला आपण बघतोय प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते आणि त्यांच्या विरोधात SK KPK स्टार दुर्शेत. पहिला चेंडू बॅकवर्ड क्षेत्राकडे, शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. कोणतीच धाव या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. रुपेश मात्रे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय सुयोग वारके आणि त्याच्या जोडीला अमित ठाकूर. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन खूप चांगली आहे, अनुभव भरपूर आहे. केतन मात्र आपण बघतो एसटी रक्षकाच्या भूमिकेत, एसट्यांच्या मागे खूप चांगलं एसटी रक्षण. स्वतः मला वाटते संघमालक आहेत या टीमचे. प्रियांक या टीमचे स्वतः संघमालक आहेत केतन म्हात्रे आणि रुपेश म्हात्रेवरती कर्णधार पदाची भूमिका त्यांनी सोपवली आणि रुपेश म्हात्रे इथे खरा उतरतोय. महत्त्वाची मॅच आहे, डू ऑर डाय, कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करायचाच आहे. इथे जो जिंकेल त्याचंच अस्तित्व कायम राहील आणि आपण बघतोय की रुपेश म्हात्रेने सुरुवात चांगली केली आहे. मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे. एका बाजूला आपण बघतोय प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते आणि त्यांच्या विरोधात SK KPK स्टार दुर्शेत.
आउटसाइड ऑफ स्टंप, खूप चांगली लाईन, तितकाच भन्नाट वेग गोलंदाजीमध्ये. रुपेश मात्र एक दर्जेदार गोलंदाज. गेली कित्येक वर्ष जिते गावासाठी या खेळाडूंना खूप चांगलं योगदान दिलंय आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना इथे खूप चांगली गोलंदाजी होते. याचा अर्थ जिते गावचे सगळेच खेळाडू भन्नाट फॉर्ममध्ये आहेत हेच पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जिते विभाग, प्रीमियर लीग, ग्रामीणमध्ये तर बोलबाला कायमच राहिला जिते गावचा. आणि इथे मात्र आपण बघतो या गावातील खेळाडू, प्रत्येक खेळाडू जशी संधी मिळते ना त्या संधीचं सोनं या मैदानावरती करत असताना त्रिफाला उद्ध्वस्त केला. विराज बेकावडेला अक्षरशः स्तब्ध ठेवलं या मॅच मध्ये. मोठा फटका येऊच दिला नाही आणि अखेर त्याला विकेट गमावण्यास भाग पाडलं. दांडिक गुल, पहिला हादरा, धावसंख्या 0 असताना. हा विभाग फक्त जिते विभाग नसून पेन पूर्व विभागातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उभारून दिला. विराजला चांगली संधी होती, इथे स्वतः सिद्ध त्याला करायचं होतं, पण मोठा स्टेज, त्याचबरोबरीने अगदी हा सामना, या सामन्यात दडपण भरपूर होतं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करायचा. आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये विराज बेकावडे सपशेल अपयशी ठरला. विकेट त्यानं गमावले. एक फलंदाज बाद, 0 धावा आहेत धावफलकावरती. धावसंख्येचं खातं खुलं झालेलं नाही आहे. तब्बल 5 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपलेला आहे आणि एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. 1 बाद 0 अशी परिस्थिती बिकट आहे. सुरुवात खराब आहे बॅटिंग करणारी टीम. टॉस गमावल्यानंतर SK KPK स्टार दुर्शेत या टीमची. फुल टॉस स्टॉप केलाय. याचा अर्थ या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकतोय स्वतः कर्णधार रुपेश म्हात्रे. जिते गावचा हा अनुभवी गोलंदाज स्वतः कर्णधार. यावेळेला लक्ष्मीनारायण जिते प्रियांक याच्या नावासाठी कर्णधार पद भूषवतो आणि या ज्या मैदानावरती, ज्या खेळपट्टीवरती धावांचा रतीप टाकला जातो ना, त्याच खेळपट्टीवरती रुपेश म्हात्रेनं स्वतःला सिद्ध करत फेकलंय या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक. खेळ संपला. 1 बाद 0 अशी बिकट स्थिती निर्माण झाली ती दुर्शेत टीमच्या धावफलकावरती. या षटकासाठी रुपेश म्हात्रे याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. हिरवाडीचे सन्माननीय अभिनवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज रुपेश म्हात्रेच्या या षटकासाठी देण्यात आलेलं आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. केतन म्हात्रे स्वतः पुरस्कर्ते प्रियांक 11 या नावानं लक्ष्मी नारायण जिते हा संघ मैदानावरती उतरलाय. पहिला सामना दोनही टीमनं गमावला. एक लढत दोनही टीमनं गमावल्या आणि अशा वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकायचीच आहे. पण इथे सुरुवात खराब आहे बॅटिंग करणारी टीम दुर्शेत या टीमसाठी. गणेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. उंच खुरा हा गोलंदाज. आयोजकांच्या माध्यमातून त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. गणेशने खूप चांगलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही तर म्हणजे आयोजकांना खूप चांगलं सहकार्य गणेशच्या माध्यमातून राहिलं. पण इथे स्वतः तो आता गोलंदाजीला आला आणि पहिला चेंडू टाकतोय तो निर्धाव. अजून एक चांगला चेंडू. उंच खुरा हा गोलंदाज. ज्या पद्धतीनं वेस्ट इंडिजचे गोलंदाज पूर्वी असायचे ना, उंच खुरे, अचूक टप्पा, भरपूर वेग, तसाच काहीसा गोलंदाज मैदानावरती स्वतःला दाखवतोय. अगदी वेगवान रनअप आहे, भरपूर रनअप आहे. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडला की दुप्पट वेगानं स्किट होतो आणि सरळ जातोय विकेट किपरच्या दिशेनं. केतन मात्र त्या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना अजून एक निर्धाव चेंडू आलाय. खूप चांगली गोलंदाजी. स्टिअर केलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित ठाकूरला आपल्या संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करायचं होतं आणि अखेर तब्बल 9 चेंडू नंतर 1 धाव लागतीये ती धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी. 30 चेंडूचं 1-1 सत्र आहे. अशा वेळेला तब्बल 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि अवघी 1 धाव 9व्या चेंडूवरती धावफलकावरती येते. फुलटॉस. खूप चांगला स्ट्रोक. जागा बनवली, चेंडूला येऊ दिला. चेंडू जमिनीवरती लँड होणार त्या अगोदर बॅटवरती कन्वर्ट केला आणि भिरकावला डीप स्क्वेअर लेगला. या सत्रातील, या मॅच मधील पहिला षटकार.
फलंदाजानं जयेंद्र पाटीलला आपण बघतोय, चांगला फुटवर्कचा वापर त्यानं केला आणि फटका सजवलाय. अप्रतिम. इथे लाईन मागे नेण्यास भाग पडलं गोलंदाजाला. अगोदरचा चेंडू फुलर लेन, त्यावरती स्वीपच्या जोरावरती षटकार टोकला. पुन्हा एकदा स्वतःला बॅकफुटवरती घेऊन आले. चेंडूची लाईन गोलंदाजानं कमी केली. अखूड टप्प्याच्या चेंडूसाठी खरं तर फलंदाज सज्ज होता जयेंद्र पाटील आणि त्यानं ठोकलाय लगातारचा दुसरा षटकार. आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं, त्यासाठी आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी जय हिंद ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यावं. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 खूप चांगली स्पर्धा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. एके लाईव्ह स्पोर्ट्स खरं तर खूप चांगलं चॅनल आहे, पण आपण बघतोय की त्यांचं लक्ष मैदानाच्या बाहेर जास्त आहे. त्यांचंही स्वागत, त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 14 धावा आहे धावफलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. सुपर 8मध्ये अद्यापर्यंत जाणारे आपल्याला 5 संघ या ठिकाणी प्राप्त झालेत. आजच्या दिवसातून दुसरा कोणता असा संघ असेल जो सुपर 8साठी पात्र होईल. फटका हवेत. एक क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते. सुरुवातीला तर त्यांनी थांबण्यासाठी मी तर म्हणेन विश्वास दाखवला. सुरुवातीपासून प्रयत्न झाले असते तर सहज चेंडूपर्यंत पोहोचता आला असता आणि अखेर हा झेल होऊ शकला असता, पण जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही आहे. इथे मात्र 1 धाव जरूर मिळेल. झेल ड्रॉप झालाय. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 15 धावा आहेत धावफलकावरती. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल बॅटिंग करणारी टीम दुर्शेत या टीमकडून. एकच धाव मिळेल. 16 धावा लागतात त्या धावफलकावरती. मुख्य व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी होत असताना सूरज भाऊ 11 जिते या टीमचे पुरस्कर्ते जय हिंद ठाकूर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना या स्पर्धेचे उपाध्यक्ष केतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. मी संघ मालकांना आभार व्यक्त करतो की आपण जे संघ पुरस्कृत केले त्यासाठी मनापासून आभार. आणि सागर पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की सर्वप्रथम संघ मालकांचं विशेष त्यांनी कौतुक केलं, कारण ते सुरुवातीला तयार झाले आणि तदनंतर हे 16 संघ आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेत. त्यांचाही विशेष आभार. इथे 1 धाव प्राप्त 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 18 धावा आहेत धावफलकावरती. एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. खरं तर या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. खूप चांगले चॅनल आपण बघतोय. प्रचंड मेहनत आहे एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या प्रत्येक मेंबर्सची. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. सुमार क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकानं दाखवलं आणि मिसफिल्ड नंतर येतोय हा चौकार.
श्रेकर यांचा विशेष मी आभार व्यक्त करतो की खूप चांगली क्लिअरिटी आपण आपल्या माध्यमातून दाखवताय. एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार. फ्लिक केलाय, दिशा द्यायची होती, गॅप शोधले, चेंडू सरळ निघालाय चौकारासाठी. पाणी न्या मैदानावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. एक विकेट जरूर गमावले. डॉट पर्सेंटेज भरपूर आहेत या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या दुर्शेट टीमकडून, पण जोपर्यंत अमित ठाकूर मैदानावरती असेल तोपर्यंत धावा होतील हीच अपेक्षा आहे. आता जयेंद्र पाटील चांगली बॅटिंग करतोय. हा डाव सावरण्यासाठी तो पुढे सरसावलाय. इथे जर का शेवटपर्यंत ही भागीदारी झाली तर एक चांगल्या धावसंख्येकडे जाता येईल. 12 चेंडूवरती किमान 35+ धावा इथून पुढे जर का आल्या ना या मॅचमध्ये तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल दुर्शेट टीमच्या धावफलकावरती. मी या ठिकाणी विनंती करतोय SK KPK स्टार दुर्शेट टीमचे ओनर सचिनदादा गावंड यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सचिनदादा गावंड यांनाही मी विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. SK KPK स्टार दुर्शेत हा संघ आपण पुरस्कृत केला, त्यासाठी आपला शुभ सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये केला जाईल. खूप चांगलं आयोजन. खरं तर अगदी आपण बघतोय की या परिसरात क्रिकेट झपाट या परिसरात क्रिकेटचा जोहर अगदी वाढलेला आपल्याला दिसतोय. पण मी एका गोष्टीचा उल्लेख शुभम या ठिकाणी जरूर करेन. परमेश पाटील सर, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे सुरुवातीला अमरापूर विभाग प्रीमियर लीग मला वाटते संपन्न झाली. ग्रामीण टेनिस क्रिकेट भरपूर चाललं या परिसरात. पेण नगरपालिकेच्या मैदानावरती भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या आणि इथून पुढे होतील सुद्धा. आणि त्यामधील ही जिते विभाग प्रीमियर लीग गोविर्लेच्या मैदानावरती रंगत असताना या स्पर्धेला विसरून चालणार नाही आहे. क्रिकेटचा जोहर आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा कहर झालाय. आणि अशा वेळेला आपण बघतोय, मी क्रिकेटपेक्षा बाजूला जाऊन सांगतो की इथे हा जो विभाग आहे ना या विभागातून सगळ्यात जास्त मी तर म्हणेन सगळ्यात जास्त हस्ती पोलीस दल असेल, त्याचबरोबरीने आर्मी असेल, या क्षेत्रात जाताना सुद्धा आपण बघितल्यात. याचा अर्थ हा विभाग फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नसून, हा विभाग फक्त बैलगाडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून तर देशासाठी काय हवंय ते दिलं या विभागानं. आणि त्यामधील हा जिते विभाग आपण बघतोय आज मी तर म्हणेन सगळ्यांच्या गुणवत्तेसाठी, प्रत्येकाच्या गुणवत्तेला न्याय कसा मिळेल, प्रत्येकाला गुणवत्ता सादर करण्याची संधी कशी मिळेल ना, त्यासाठी जिते विभाग प्रीमियर लीगचं हे आयोजन या मैदानावरती ऑर्गनाईज केलं आहे. ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती, हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज अमित ठाकूर स्वतः कर्णधार होता तो या ठिकाणी होतोय बाद. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. इलू बॅटिंगसाठी दाखल झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. आपण उल्लेख केला 12 चेंडूवरती किमान 35+ धावा इथून पुढे बनवायचे आहेत. पण पहिल्या चेंडूवरती विशाल या गोलंदाजानं अमित ठाकूरला बाद करत संकटात टाकलं बॅटिंग करणाऱ्या दुर्शेट टीमला. खरं तर परमेश पाटील सर यांनी अगोदर उल्लेख केला, जे आपले पाहुणे होते अगदी मी तर म्हणेन क्राईम ब्रँच पोलीस महेंद्र म्हात्रे साहेब, त्यांच्याबद्दल सांगितलं की परिस्थिती खरं तर अगदी गरिबीची होती, हालाकीची परिस्थिती होती. पण या विभागाला सवयच आहे, या विभागानं संघर्ष पाहिला आहे. आणि या विभागातून आपण म्हणतो ना, आपण नेहमी म्हणतो की शेतकरी जगला तरच देश जगेल, आणि या विभागानं ते दिलं आहे. अगदी मी तर म्हणेन बघतोय की व्यवसाय मी तर म्हणेन नोकरीपेक्षा हा विभाग अगदी स्वतःचा धंदा करण्यासाठी पुढे सरसावतो. स्वतः मी तर म्हणेन काहीतरी अगदी भाजी मुलं निर्माण करून मी तर म्हणेन उदरनिर्वाह करत असतात. आणि त्याच विभागात आपण सध्या क्रिकेटचा हा जोहर बघतोय. धावांची गरज होती आणि इलू या ठिकाणी बॅटिंगसाठी आला आणि तो षटकार ठोकत सांगतोय की इथून पुढे मी धावा बनवेन दुर्शेट टीमसाठी.
प्रॅक्टिस फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. माझ्याकडे फॉर्म जरी नसला तरी विपरीत परिस्थिती चांगला खेळ करण्याची गुणवत्ता माझ्याकडे आहे. आणि तेच सांगत असताना इलू ठाकूर महत्त्वाच्या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. जिथे ग्रामीणचा हा खेळाडू आज मात्र जिथे गावाच्या अपोजिट दुर्शेत गावाचं नाव मी तर म्हणेन मोठं करण्यासाठी मैदानावरती लढतोय. अजून एक चांगला फटका दिशा दिली आहे. ऑन साईडला फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, थोडेसे फंबल झालेत. दुसरी धाव हवी आणि दुसरी धाव बघता बघता या ठिकाणी पूर्ण. चांगला तालमेल, चांगलं संभाषण, चांगलं कॉलिंग दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघतोय. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरी. त्या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 38 धावा आहेत धावफलकावरती. प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिथे टॉस जिंकत फिल्डिंग करतोय. रुपेश म्हात्रे कर्णधार या टीमचे पुरस्कर्ते आपण बघतोय. केतन म्हात्रे यष्ट्यांच्या मागे देणं आपण बघू शकाल. खराब चेंडू पंचांनी न घोषित केलाय आणि या खराब चेंडूचा खरपूस समाचार इलू ठाकूर ठोकतोय दर्जेदार षटकार. नो प्लस 6 7 धावा येत आहेत. धावसंख्या होते 45. सुरुवातीच्या 9 चेंडूवरती अवघी 1 धाव आली होती. 21 चेंडूच बाकी राहिले होते. 21 चेंडूवरती किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न निर्माण झाला होता. पण अखेर जयेंद्र पाटीलने चांगली बॅटिंग केली. कर्णधार अमित ठाकूर फ्लॉप ठरला. इलू ठाकूर खरं तर फॉर्मसाठी झगडत होता, पण फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता तो मैदानावरती आता सादर करतोय. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. अजून काय हवं? एखादा खेळाडू जर फॉर्ममध्ये येण्यासाठी असे चेंडू जर गोलंदाजाकडून टाकले ना तर मी तर म्हणेन असे खेळाडू फॉर्ममध्ये यायला उशीर लागत नाही आहे, वेळ लागत नाही. आणि इथे इलू ठाकूर स्वतःला सिद्ध करतोय. चांगली बॅटिंग त्यानं साकारल्याने आपण बघतोय की आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना संकटातून मार्ग काढून देतोय तो बॅटिंग करणाऱ्या SK KPK स्टार दुर्शेत या टीमला. फ्री हिटचा चेंडू असेल. 4 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 18 धावांची इनिंग अद्यापर्यंत साकारतोय बॅट्समन इलू. फ्री हिट, फुल टॉस ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बघण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये त्या क्षेत्ररक्षकाकडे. अजून एक येतोय षटकार. ये 51. 51 धावा धावफलकावरती. परमेश पाटील सर सांगतात की त्यांचा आवडता खेळाडू आणि नक्कीच एखादा कॉमेंट्रेटर असा असतो की त्यांचा कोण ना कोणतरी आवडीचा खेळाडू हा असतोच. पण या जिथे विभागातील सगळेच खेळाडू ताकदवार आहेत. या विभागानं क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय. इलू ठाकूर महत्त्वाच्या मॅचमध्ये बरसतोय. इथे निर्धाव चेंडू जरूर आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 51. धावफलकावरती आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा होत्या धावफलकावरती. तब्बल 25 धावांचा शोध या षटकामध्ये इलू ठाकूर या फलंदाजाने घेतला. चांगली बॅटिंग त्याने साकारली. आक्रमण केलं. खराब चेंडू सुद्धा आपण बघितले आणि त्याच्या जोरावरती एकंदरीत जर विचार केला ना तर खूप चांगली बॅटिंग राहिली इलू ठाकूरच्या माध्यमातून. 51 पर्यंत पोहोचलाय बॅटिंग करणारा SK KPK स्टार दुर्शेत हा संघ. शेवटचं षटक असेल. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हरचं षटक. 6 चेंडू फेस केले. 24 धावांची इनिंग अद्यापर्यंत साकारले इलू. नॉन स्ट्रायकर एंडला आपण त्याला बघतोय. साथी फलंदाज जयेंद्र पाटील यालाही विसरता कामा नये, कारण सुरुवातीला परिस्थिती बिकट होती आणि अशा परिस्थितीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलेला जयेंद्र पाटील त्यानं खऱ्या अर्थानं हा डाव सावरला. वैयक्तिक 23 धावांवरती तो खेळ करतोय. त्याला आपण बघू शकाल स्ट्रायकर एंडला. मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय
नितेश. मॅन फ्रॉम आंबिवलीचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना निर्णायक षटक असेल. मॅच सुद्धा निर्णायक आहे. जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील या मॅचमध्ये. जो जिंकेल ना तो यानंतर आपण बघू शकाल हर्ष इलेव्हन दुर्शेट टीमच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळेल. पण इथे लाजवाब स्ट्रोक कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदत निघाला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. बॅट अगोदर निघाली. चेंडू थोडा उशिरानं आला आणि संपर्क न झाल्या कारणास्तव चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 56 या धावसंख्येवरती. 56 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे. नितेश हा चेंडू खराब टाकला जातोय. पंच सांगतात की आई चेंडू वाईड असेल एकदा वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती 57. 30 चेंडूचं 1-1 17 60-65 धावा मॅचमध्ये रोमांचकता निर्माण करतील. एक फायटिंग टोटल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. पण त्याहीपेक्षा कमी धावा रोखण्याचा प्रयत्न होता सुरुवातीपासून. पण तो प्रयत्न अगदी फोल ठरवला तो या जोडीनं. इलू ठाकूर आणि विशेषतः जयेंद्र पाटील या जोडीनं. ऑन साईडला फटका. डीप मिड विकेटला चेंडू वाटचाल करतो. गणेश त्या ठिकाणी आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 58. 58 धावा धावफलकावरती. जिते विभाग प्रीमियर लीग तिसरा दिवसातील आपण बघतो लुझर विपक्ष लुझर असा सुरू असलेला हा सामना. जो हारणार या मॅचमध्ये त्याला अगदी 365 दिवस या स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागेल. या स्पर्धेतून अस्तित्व त्यांचं नाहीसं होणार. या स्पर्धेतून त्यांना बाद व्हावं लागेल. पण जो जिंकेल ना त्यांचं अस्तित्व कायम राहील या स्पर्धेमध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करायचाच आहे दोनही टीमला. कोण जिंकेल कोणाचा संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळेल याकडे मात्र लक्ष. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव तर प्राप्त होईल. दुहेरीसाठी प्रयत्न करू दिला जात नाहीये. इथे मात्र रुपेश म्हात्रे चेंडूवरती आले ते एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. 59 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या दिवशी समीरा अँड निधी 11 बलवली. संजय दादा डंगर यांचा संघ सागर पाटील कर्णधार. तदनंतर गौरी 11 आंबिवली दीपक पाटील कर्णधार. हे दोन संघ सुपर 8 मध्ये पुढे आलेत. कालच्या दिवसात आक्रोश 11 जिथे हरेश गावण कर्णधार. त्याचबरोबरीने शुभम पाटील कर्णधार. राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली हा संघ. कालच्या दिवसातून हे दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. आजच्या दिवसातून पहिला संघ आपल्याला प्राप्त झालाय सूरज 11 जिते रोहित म्हात्रे यांचा संघ. 60 धावा आहे धावफलकावरती. दुसरा संघ कोणता असेल हर्ष 11 दुर्शेत की या विपरीत त्यांना रोखत यातून जिंकणारा संघ. सरळ बॅटना फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव प्राप्त करायची. चेंडूची फेकी होणार पण कलेक्शन झालं नाही. कलेक्शन झालंच नाही. ते केतन म्हात्रेनं काय केलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण फलंदाज या चेंडूवरती जरूर बाद होतील. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 65. 62 धावा आहेत. माफी असावी 62 धावा आहेत धावफलकावरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू 63 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल.
तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते या टीमला या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखले जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील परमेश पाटील सर. तत्पूर्वी आपण जाऊयात डीजे गोल्डन. येस, थँक्यू. अंकित मालसुरे यांचा आवाज आपण ऐकला. चला आपण कोच संतोष म्हात्रेंना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. थोडं कान लावून बघा विकेट कशा प्रकारची आहे. हरकत नाहीये. चला खेळाडूंना पाणी द्या. आणि संतोष होता आज तुमची सोय आहे, गुलाबजाम भेटतील आज तुम्हाला. मॅच कडे जाऊया. खरं तर संतोष दादा आपण पाहतोय कट्टर समर्थक आहेत ते जितूभाई जिते संघाचे आणि एक क्रिकेट वेडा फॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. सन्माननीय तुकाराम पाटील काकांना आमची विनंती असेल, काका आपण अतिथी मंचकावर यावं. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला जिकडे प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते रुपेश म्हात्रे ॲज अ कॅप्टन त्यांच्या अगेन्स्ट टीम फाईट करतोय. SK KPK स्टार दुर्शेत अमित ठाकूर, टीम कॅप्टन सचिन गावण यांचा संघ आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स आपण पाहिल्या एकूण 62. 63 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर असेल. टीम प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते या संघाला विजयासाठी. खरं तर पुन्हा एकदा मी सर्वांचं लक्ष वेधतोय टॉस बॉक्सवर, ज्या अर्थी तुम्ही तिकडे पाहू शकताय 16 संघांची नावं आहेत. परंतु को इन्सिडन्स काय असेल, पहिल्या दिवशी समीर अँड निधी 11 बलवली संघ जिंकला आणि गौरी 11 आंबिवली संघ हे दोन संघ सुपर 8 मध्ये गेले. नेमका त्याच्याच खालोखाल जे संघ आहेत आक्रोश 11 जीते संघ सुपर 8 मध्ये पोहोचला आणि राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवली संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. तर आज देखील सूरज भाऊ 11 जीते हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. तर प्रियांश अँड लक्ष्मीनारायण जीते संघ क्वालिफाय होईल की हर्ष 11 जीते की SK KPK सुपरस्टार जीते. आदरणीय तुकाराम पाटील काकांचं शुभ आगमन आपण मंचकावर पाहतोय. केतन पाटील खरं तर या स्पर्धेचे आमचे उपाध्यक्ष आहेत, एक उत्कृष्ट समालोचक निवेदक. खरं तर सरांचे वडील
या ठिकाणी या स्पर्धेसाठी काकांची उपस्थिती आपण पाहतोय. मान्यवरांचं आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खरं तर भरपूर मोठी जिम्मेदारी केतन पाटील यांच्यावरती मागचे काही दिवस आपण पाहतोय, परंतु आज प्रचंड खुश असतील कारण की ही स्पर्धा एक चांगलं स्टँडर्ड या ठिकाणी सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेशदादा पाटील विद्यमान अध्यक्ष, दादांचा संघ काल सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावाला होईल सुरुवात. एक्स्ट्रा कव्हरला मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग थोडी खराब होती, परंतु दोन्ही खेळाडू आता सुरक्षित आहेत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय अमित ठाकूर ॲज अ कॅप्टन, आणि कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईकला असेल रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू आहे, स्विंग झाला. या सामन्याचा जर का आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये मेडन षटक पाहायला मिळालं होतं रुपेश म्हात्रेच्या अगेन्स्ट. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी. ज्या गोलंदाजाने डॉट बॉल्स फेकलेत आता तोच खेळाडू डॉट बॉल खेळतोय हे देखील आपण पाहतोय. कव्हरला पुन्हा एकदा जर आपण का विचार केला तर स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फील्ड केलं जाईल. रन्स येईल एक सिंगल. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलंय. एस्टर्नच्या पाठीमागे मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याला आम्ही संबोधतो, आमचा खरं तर आवडता खेळाडू लीलाधर ठाकूर इल्लूला तिकडे आपण पाहतोय कीपरच्या भूमिकेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, क्षेत्ररक्षणात बदल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ही जोडी जेव्हा मैदानात असते तेव्हा वारंवार क्षेत्ररक्षणात बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हायवे एंडकडून सध्या गोलंदाजी सुरू आहे. ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आमिर पाटील. या खेळाडूने भरपूर प्रभावित केलंय. चालू हंगामामध्ये चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. शॉर्ट पिच कव्हरला अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक टप्पा, चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिला आणि चौकार आलाय. आता समोर दिलाय, त्याला देखील लॉफ करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळेल. धावबाची संधी तिकडे फेकी थोडी उशिरा आली, अन्यथा खेळाडूला तंबूचा रस्ता पकडावा लागला असता. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ने वाढेल. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. डू ऑर डाय, सामना जिंकावाच लागेल, अन्यथा गाडी क्रमांक 15-52 मध्ये बसावं लागेल. मोस्ट विन, इट्स अ डू ऑर डाय, जिंकावाच लागेल हा सामना. चांगला चेंडू आहे, स्विंग झाला. गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा आतमध्ये चेंडू आला आणि इकडे पहिलं षटक या ठिकाणी जरूर संपलंय. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वारा आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ही पर्वणी आहे. ज्या एंडकडून खरं तर पहिलं षटक आपण पाहिलं त्या एंडकडून भरपूर रन्स येत आहेत, परंतु बोथ एंड दोन्ही एंडकडून या ठिकाणी आपण फलंदाजी गोलंदाजी पाहणार आहोत. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. सन्माननीय गणेश पाटील साहेबांच्या नेतृत्वात जिते विभाग प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय की ज्या पर्वावर तमाम पेनवासियांना आहे गर्व, असे पर्व आपण पाहतोय. खरं तर पहिलं पर्व आणि दुसरं पर्व यात बरेच वर्ष गेली. तब्बल 5 वर्ष या स्पर्धेची प्रतीक्षा तुम्हा आम्हा सर्वांनाच करावा लागली, परंतु खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. खूप चांगलं योगदान सन्माननीय DB काकांचं असेल. खरं तर काकांच्या माध्यमातून चांगला खेळ करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते पारितोषिक देत आहेत, ते सन्मानित करतात. त्याचप्रमाणे आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी खरं तर समालोचन करणाऱ्या सर्व समालोचकांसाठी देखील त्यांच्याकडून कॅश प्राईज देतोय. आणि अगदी पहिल्या दिवसापासून साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय.
त्याचप्रमाणे आमचे अविनाश मामा इरवाडी यांची देखील उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज आला आणि त्यांनी पहिल्या चेंडूला सरळ पाठवलंय. समालोचन कक्षाच्या दिशेने मान्यवरांना सलामी ठोकणारा हा षटकार. मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 13 रन्स. 13 धावा धावफलकावर आपण पाहतो. शॉर्ट पिच चेंडू मी तर म्हणेल घातक चेंडू आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाज धीरज या ठिकाणी सज्ज झालाय. आता मात्र अलॉंग द कार्पेट लॉंग चेस त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. फार रुपेश म्हात्रे देखील आपली सिद्धता दाखवतोय. आपला क्लास या ठिकाणी शो करतोय. खरं तर जितूबाई जिते ग्रामीण गटातून या टीममधून खेळणारा खेळाडू. कित्येक वेळा ॲज अ बॉलर म्हणून फक्त आपण त्याच्याकडे पाहतो, परंतु आज जी कॅप्टन्सी त्याच्याकडे दिलाय ऑलराऊंडरच्या भूमिकेत रुपेश म्हात्रे. चांगला फटका, स्ट्रेट हिट, सुरक्षित फटका. इकडे सोप्पा झेल होता. अशा प्रकारचे प्रयत्न जर का राहिले तर कदाचित तुम्हाला घरी जावं लागेल. 100% डेडिकेशन तुम्हाला द्यावे लागतील. पहा मैदानाच्या आतमधली प्रत्येक खेळाडू 11 मध्ये जर का तुम्हाला निवडलंय तर तुम्हाला चांगलं योगदान, चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. बॅटिंग, बॉलिंग आणि त्याच्या सोबतीला क्षेत्ररक्षण, फिल्डिंग या तिन्ही साईड ज्या संघाच्या मजबूत असतात तोच संघ ट्रॉफी जिंकतो. पहा एक सामना जिंकल्यानंतर मी तर म्हणेल तुम्ही बक्षीस जिंकलीत असं नाही आहे. तुम्हाला जर का ट्रॉफीज जिंकायच्या आहेत, पारितोषिकं मिळवायच्या आहेत तर तुम्हाला अशा प्रकारचे एक पाठोपाठ एक सामने जिंकावे लागतील. एका विजयाने कोणी सिकंदर होत नाही तर एखाद्या पराभवाने कोणी फकीर होत नाही आहे. परंतु लीग स्टेजमध्ये जर का डू ऑर डाय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल तर तुम्हाला 100% डेडिकेशन द्यावेच लागतील. तुमच्या संघासाठी, तुमच्या फ्रँचाईज टीमसाठी, तुमच्या ओनरसाठी लढावं लागेल. कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि प्रॉपर गॅप सिलेक्शन, पुस्तकी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ड्राईव्ह लेंथवर चेंडू होता, ड्राईव्ह पाहायला मिळाली, चेंडू मात्र गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 2-2. 22 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. 63 धावांचं लक्ष या ठिकाणी जरूर असेल. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते, रुपेश म्हात्रे यांचा संघ आपण जरूर पाहतोय. ॲज अ लिडिंग करत असताना या कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि जो सिक्वेल सुरू आहे, समीरा निधी 11 बलवलीच्या खाली आक्रोश 11 जिते आणि त्याच्या खाली खरं तर प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते या संघाचं नाव आहे. को इन्सिडन्स ज्याला आपण म्हणूया तो खरं तर टॉसबॉक्समधील बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का एकमेव सवाल आणि त्या ठिकाणी खराब प्रयत्न. चुकीला माफी नाही आहे मित्रा. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर काय काय घडलंय हे फारसं काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा तो सामना वर्ल्ड कप मधला की जो सामना 95% अफगाणिस्तान संघ जिंकणार असं प्रेडिक्शन त्या मॅचमध्ये केलं जात होतं आणि अशा प्रकारचा सामना खरं तर गमावला अफगाणिस्तान संघाने. आणि त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर भारतीय संघाला. ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला, त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं, सेमीच्या लढतीमध्ये आले आणि भारतीय संघाला त्यांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया संघ तो जर का सामना हरले असते तर कदाचित अफगाणिस्तान संघ सेमीजमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे, परंतु जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. जय पाटील पाटणेश्वर यांची उपस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 25.
25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. अद्याप ही विजयासाठी 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या ठिकाणी जरूर असेल. 18 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता. सामना संपला नाहीये. सामना अद्याप ही जिवंत आहे. खरं तर असं म्हटलं जातं, जिवंत असताना पक्षी किड्या मुंग्यांना खात असतो आणि तोच पक्षी मेल्यानंतर किडे मुंगे त्याला खात असतात. वेट अँड वॉच, संयम ठेवा, वेल प्रत्येकाची येईल. मग राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, ज्याला वेलेचं भान आहे, मिळालेल्या संधीचं जो सोनं करेल तो खरा हिरो. आणि अशा प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नीटचं कनेक्शन होत नाहीये. बॅटची एज घेत चेंडू मात्र सर्कल क्रॉस करतोय. धावबाची संधी, आमिर सारखा विकेट यावेळेस मिळेल का हे देखील पाहावं लागेल. आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत जरूर घेतले. एके स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. खेळाडू सुरक्षित आहे की नाही. अविरत कचरेकर अलिबाग यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झाले. आमचे ऑफिशियली तिसरे पंच शैलेश चव्हाण सर या ठिकाणी जरूर पाहतील. खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे मात्र जरूर या ठिकाणी आपण पाहूया. फ्रेम बाय फ्रेम फुटेज या ठिकाणी जरूर चेक केल्या जातील. विकेटवर थांबू नका. खेळाडूंना आमची एक विनंती आहे, विकेटच्या बाजूला आपण टीम मीटिंग त्या ठिकाणी घेऊ शकताय. कॉम्बॉक्स मध्ये कुणीही बोलायचं नाहीये. कमेंट्स मेसेज कुणीही देऊ नका. क्वालिफाईड पंच त्या ठिकाणी जरूर पाहताय. आमिर पाटीलची जर का विकेट मिळाली तर कमबॅक या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. SK KPK स्टार दुर्शेत या संघाचं आज खरं तर फलंदाज बाद. सिंगल रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती. दुसऱ्यासाठी खरं तर प्रयत्न सुरू होता आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना खेळाडू मात्र धावबाद झालाय. प्रेक्षणीय लढत या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. 40+ पेन पूर्व विभाग आणि 40+ जिते विभाग अशी प्रेक्षणीय लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचे सिनियर समालोचक अमोल सरांना आपण जरूर पाहतोय. सरांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने. तदनंतर पंढरी रुपकर साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. तदनंतर 40+ टीम मध्ये भाई धनावडे असतील. त्याचप्रमाणे राजा लखिमले. तदनंतर आमचे मंगेश दादा या टीम मध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मनोज दादा देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पेन पूर्व विभाग 40+ आणि जिते विभाग 40+ असा प्रेक्षणीय सामना, प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे. ऑन स्ट्राईकला जरूर केतनला आपण पाहतोय. चांगला चेंडू, सन्मान दिला. बॉल बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला तिकडे फील्ड केलं जाईल. रन्स मिळेल. एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. खराब चेंडूंवर प्रहार करणं आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे तर खरं क्रिकेट आहे. जरूर अतिथी मंचकावर पेन पूर्व विभागातील सर्व लेजंड खेळाडू, ज्या खेळाडूने बरेच उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडलेत, असे सर्व उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेक्षणीय लढतीसाठी हे सर्व खेळाडू उपस्थित झालेत. या स्पर्धेसाठी JK दादा पाटील जिते 40+ एक चांगले खेळाडू, उत्कृष्ट पंच, दादांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे प्रतीक पाटील पेन, शिवसाई मित्रमंडळ पेनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेसाठी स्लॉट मध्ये होता, त्या चेंडूला सरळ पाठवलाय. अगदी सिक्सर प्लॉट मध्ये वाऱ्याच्या लाटांवर चेंडू झाला स्वार आणि चेंडूने गाठले सीमारेषा. षटकार.
डबल 3. 33 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅट स्विंग जरूर पाहिली डीपमध्ये. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली. एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण जर का जितूबाई जिते टीममधील खेळाडू हा सामना पाहत असतील तर मी तर म्हणेल रुपेशला आता प्रमोट करावं लागेल पुढं. खरं तर खूप चांगलं भवितव्य या खेळाडूचं आपण पाहतोय. ज्या अर्थी त्यांनी या स्पर्धेतील मेडन षटक ह्याच मॅचमध्ये पाठवलं आणि त्याचप्रमाणे 21 या धावसंख्येवर बिनबाद खेळी आपण पाहतोय. चांगला फटका. केतन पाटीलचा ब्रँडेड रडार मध्ये होता. केतन मात्रेने ठोकलाय हा षटकार. ठाकूर दादांची उपस्थिती आपण पाहतोय. खरं तर रायगड प्रीमियर लीग 40+ ही जी स्पर्धा नुकताच संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये खरं तर दादा देखील केलेले आहेत. चला आता पाहायचं आहे काय बीमर आहे का. धावसंख्या स्कोर कार्डवर रन्स आहेत 40 आणि चेंडू झालेत या षटकातील 5. एक चेंडू अद्यापी बाकी असेल. इक्वेशन एकदा आपण पाहूया. चेंडू बाकी असतील एकूण 13 आणि विजयासाठी 23 धाव संख्येची आवश्यकता आहे. 13 चेंडू 23 हे समीकरण डू ऑर डाय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंचकावर पेन पूर्व विभागातील सर्व 40+ लेजंड खेळाडू त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या अगेन्स्ट जिते विभाग 40+ असा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 40+ सर्व खेळाडूंचा आपण एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घेणार आहोतच. परंतु मॅचकडे जाऊया. भूपेंद्र घरत खारपाडा यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. 13 चेंडू आणि 23 धाव संख्येची आवश्यकता आहे. आपण जरूर पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू. आणखीन एक चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू होता. त्या चेंडूला सरळ पाठवले ब्लॅक स्क्रीनवर. षटकार. सन्माननीय मोरेश्वर पाटील इरवाडी यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. ऋतिक यांचे खरं तर वडील आहेत. काकांना आमची विनंती असेल काका आपण अतिथी मंचकावर यावं. खरं तर अविनाश मामा हा जो बॅनर ज्यांनी बनवला ना त्याला श्रेय द्यावं लागतील डीबी काका. पण योग्य बॅनर बनवलाय त्यांनी. ज्या अर्थी टीम्स सिक्वेल प्रमाणे क्वालिफाय होत आहेत आणि जे पराभूत होत आहेत ते एकतर्फी हारतायत. या ठिकाणी अतिथी सन्मानाकडे आपण जाणार आहोतच. तत्पूर्वी आपण मॅचकडे बोलतोय. स्कोर कार्डवर रन्स पाहायला मिळत आहेत 46. अद्यापी 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 17 धाव संख्येची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. सामना संपला नाहीये. मॅच अद्यापी आहे. AK स्पोर्ट्स ब्रँडची बॅट कोणाला जर सापडली असेल, अथर्व यांची ती बॅट आहे. प्लीज कोणाकडे असेल तर द्यायची आहे.
चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 17चं समीकरण असताना आता मात्र ते समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. हे इक्वेशन आहे. काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झालंय. आम्ही नेहमी म्हणतो की स्कोर कार्डवर रन्स किती झाल्यात त्याहीपेक्षा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला हव्यात किती हे अतिशय महत्त्वाचं. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. बॉल बॅक ड्राईव्ह. कॅचची संभावना कदाचित होती असं आपण म्हणूया. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे. व्यवहारामध्ये एका रुपयाला किंमत आहे. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक सिंगल रन्सला अतिशय महत्त्व आहे. धावांसाठी केली जाणारी धाव मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका. बॅकफुटला पंच केलाय. डीप कव्हर पॉइंटला. चेंडू मात्र जाईल सीमा पार. केतन म्हात्रेचा ब्रँडेड चौकार. क्षेत्ररक्षक हतबल झालेत परंतु इलू ठाकूर आणि खरं तर लीडिंग करायला हवे. मॅच संपली नाहीये. आम्ही वारंवार हे का सांगतोय कारण की ज्या टीम ओनरने खरं तर तुमच्यावर विश्वास दाखवलाय, ज्या टीम ओनरने भरपूर पैसे तुमच्यावर खर्च केलेत त्या टीम ओनरसाठी आज तुम्हाला लढावं लागेल. अद्यापही सामना आहे. सेन्सिबल क्रिकेट. केतन म्हात्रे म्हटला की मास्टर माइंड क्रिकेटर. सिंगल रन्स कंप्लीट. धावबाची संधी तिकडे हुकले. सहजरित्या खरं तर खेळाडू बाद झाला असता परंतु ही संधी मात्र आली आता रुपेश म्हात्रेकडे. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते आणि SK KPK स्टार दुर्शेत या दोन फ्रँचाइज टीममध्ये क्रिकेटचं हे बॅटल, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे क्रीडांगण, गोविर्ल्याच्या भव्य दिव्य मैदानावरती क्रिकेटचा थरार आपण खरं तर पाहतोय. बॉल बॅक त्या ठिकाणी स्ट्रेट हिट. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल. इक्वेशन असेल आता चेंडू बाकी असतील 7 आणि विजयासाठी 10 धाव संख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. एके स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला तुम्ही जरूर लाईक करा. मराठी माणसाचं खरं तर हक्काचं हे चॅनल आहे. तुमच्या प्रेमाची आम्हाला जरूर आवश्यकता आहे. इकडे माइंडसेट अगदी खराब आहे. मॅच जर का लवकर फिनिश होत असेल तर तुम्ही पुढच्या चेंडूंची वाट का पाहताय. अर्थातच रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं की 8 चेंडूमध्ये 1 रन्स हवी असताना ती 1 रन्स निघाली नव्हती. बरेचसे उदाहरणं आपल्याकडे आहेत. सामना जर का लवकर संपत असेल तर तो संपवायला हवाय. विजय जेवढ्या लवकर मिळेल तेवढं कॉन्फिडन्स देखील तुमचं वाढेल. षटक संपलं 4थं. आता एका षटकाचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. प्रेक्षकांचे लक्ष आम्ही जरूर वेधू. अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीगमध्ये केतन पाटील सर जो गोलंदाज 2 षटकं टाकतो, अर्थातच सुयक वारके याला 4थं गोलंदाजी दिली आहे. आय थिंक प्लॅनिंग त्यांची चुकले DB का. मागच्या खरं तर सामन्यामध्ये त्याला गोलंदाजीच दिली नव्हती. कॅप्टन त्याला विसरला की काय असं मात्र म्हणावं लागेल. खरं तर मोठ्या स्पर्धांमध्ये जो चांगली कामगिरी करतोय त्याला खरं तर या स्पर्धेमध्ये पुढे आणायला हवं होतं आणि त्यांनी खूप चांगलं षटक फेकलं. त्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन्स
त्याने खर्च केला आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. फक्त 1 विकेट गमावलाय बॅटिंग करणाऱ्या प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते या संघाने. ऑन स्ट्राईकला रुपेश म्हात्रे, त्याच्या सोबतीला केतन म्हात्रे. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला शॉर्ट पिच चेंडू, पुलचा फटका पॉवरफुल, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. चेंडू आणि 28 धावांची विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये खरतर सुरू आहे. रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून हरेश गावण जर का मॅच बघत असेल तर रुपेश म्हात्रेला आता तुम्ही प्रमोट करा, थोडी पुढे फलंदाजी द्या असं म्हणावं लागेल. खरं तर इलू ठाकूरला देखील ह्या मॅचमध्ये पाहतोय दुखापतग्रस्त आहे, इंजर आहे आणि इंजरीमधून सावरत असताना खरं तर त्या खेळाडूला देखील आपण पाहतोय. केतन म्हात्रे आणि रुपेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आहे परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत 60 धावा. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते. चांगला फटका आहे त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर जरूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. धावबादची संधी आणि फलंदाज केतन म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. दोन धाव संख्येची आवश्यकता आहे. सामना अद्यापी आहे. आम्ही वारंवार खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही सांगतोय सामना अद्यापी संपला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आहे, जोपर्यंत शेवटची रन्स त्या ठिकाणी मिळत नाही आहे, तोपर्यंत सामना हा सुरू राहील. सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर इज लेवल. आता धावसंख्येची बरोबरी या ठिकाणी होत असताना स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 62 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. पण अशा परिस्थितीमध्ये कॅप्टननी क्षेत्ररक्षकांना जवळ घ्यायला हवं. अर्थातच 38 सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी व्हायला पाहिजेत. परंतु मी तर म्हणेल रुपेश म्हात्रेचा सोडलेला झेल भरपूर महागात पडला. रुपेश म्हात्रेला जर का बाद करण्यात यश आलं असतं तर मात्र काय घडलं असतं हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी जरूर या मॅच नंतर विचारला जाईल. परंतु आता मात्र 1 धावेची गरज आहे. सिंगल रन्स. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेतील नियम आहे. टॉस जिंकला प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं. पहिलं षटक मेडन षटक पाहायला मिळालं तरी देखील 63 धावांचं टार्गेट त्यांनी सहजगत्या पूर्ण करत असताना या संघाला आपण पाहतोय. अद्यापही ऑफिशियली सामना संपला नाही आहे परंतु 3 चेंडू आणि 1 रन्स या ठिकाणी पूर्ण होईल का. शॉर्ट पिच MSD महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच झाली समाप्त. सामना जिंकलाय प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते संघाने. वेल प्लेड. हार्ड लक. SK KPK स्टार